नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, 2 मुलांनी रेल्वेखाली उडी मारली. नांदेड जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, 2 मुलांनी रेल्वेखाली उडी मारली. आई वडीलही घरात मृतावस्थेत आढळले आहेत. या घटनेने पोलीसही चक्रावले आहेत. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय. 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या तर आई वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. आई वडिलांचा घातपात की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत. तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील ही दुर्दैवी घटना आहे. या कुटुंबातील 2 मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत माहिती मिळताच घरी त्यांच्या आई वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकऱ्यांनी पोलीस प्रशासन चक्रावून गेला आहे. आई वडिलांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून 4ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. 4ही जणांच्या मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. मृतांची नावे आणि वय: उमेश रमेश लखे, वय 25 वर्ष, मुलगा; बजरंग रमेश लखेस, वय 22 वर्ष, मुलगा; रमेश सोनाजी लखे, वय 51 वर्ष, वडील; राधाबाई रमेश लखे, वय 45 वर्ष, आई. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावातील चौघांचे मृतदेह आज आढळले. गावातील रमेश लखे आणि राधाबाई लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले, तर त्यांच्या उमेश आणि रमेश या 2 मुलांचे मृतदेह मुगट इथल्या रेल्वे रुळावर आढळले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.